राज्यातल्या सर्व खासगी आणि सरकारी शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा, परीक्षेचा निकालही ग्रेड ऐवजी मार्क देऊन लावणार। संभाजीनगर पुणे रस्त्यावर रस्ता अपघातात एकाच कुटुंबातले 4 जण ठार। दारू पिऊन गाडी चालवणाऱ्याची स्कॉर्पिओला धडक, बारशाचा कार्यक्रम करून घरी परतताना काळाचा घाला। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात। 36 मतदारसंघांचा तिढा गणेशोत्सवानंतर सोडवणार। 6 जागांवरून रस्सीखेच होण्याची शक्यता। मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याच्या तयारीत। 25 ते 30 सप्टेंबर दरम्यान एकदिवसीय विशेष अधिवेशन बोलावलं जाण्याची शक्यता। हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याची मनोज जरांगेंची होती मागणी। खडसेंबाबत केंद्रीय पातळीवरील नेतृत्वाचा निर्णय मान्य। गणेशोत्सवानंतर चर्चेतून निर्णय घेणार फडणवीसांचं वक्तव्य। पक्ष प्रवेशाबाबत खडसेंनी माझा कट्टावर ओढले होते ताशेरे। विदर्भातल्या 62 पैकी 29 जागांवर महाविकास आघाडीत मतैक्य। फक्त एकाच पक्षानं दावा केल्यामुळे मार्ग सुकर। आता 33 जागांवरच होणार जागा वाटपाची चर्चा। केंद्राकडून कांदा उत्पादकांना दिलासा। निर्यात मूल्य हटवलं। निर्यात शुल्कातही घट। लासलगाव बाजारपेठेत दरात सुधारणा। कांद्याला सरासरी 4550 रुपयांचा दर। कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना 1600 कोटींची मदत। बासमती तांदळावरील $950चं निर्यात शुल्कही हटवलं। नाशिकमधल्या अनेक रस्त्यांची चाळण। अनेक पक्षांनी आंदोलनं केली तरी रस्त्यांची स्थिती जैसे थेच, तर मोजकेच खड्डे बुजवून इतर खड्ड्यांकडे दुर्लक्ष। अखेर 6व्या दिवशी धनगर समाजाच्या आमरण उपोषणाला 3 मंत्री भेट देणार। अनुसूचित जमातींमध्ये आरक्षणाच्या मागणीवर करणार चर्चा। पती मोबाईल घेऊन देईना म्हणून विवाहितेची आत्महत्या। पिंपरी चिंचवडमधली घटना। बुलढाण्यामध्ये चांदीच्या दरात कालच्या एकाच दिवसात 4400 रुपयांची वाढ। चांदी 87,000 रुपये प्रति किलो तर सोनं 73,900 रुपये प्रति तोळा। परभणीकरांसाठी गुड न्यूज। येलदरी धरणातला पाणी साठा 78%वर। 6 शहरं आणि 235 खेड्यांचा पाणी प्रश्न मिटला। आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व देण्याबाबत अमेरिकेचा पुन्हा पाठिंबा। अमेरिकन राजदूत लिंडा थॉमस ग्रीनफील्ड यांची घोषणा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।